नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील अभ्यासपत्रम 1 बघूया. अभ्यासपत्रम 1 हे 1, 2, 3 पाठानाम आधारेण म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणजेच आद्य कृषकः, पृथुवैन्यः, तसंच व्यसने मित्र परीक्षा आणि सुक्तीसुधा या तिन्ही धड्यांवर आधारित प्रश्न याच्यामध्ये आहेत. पहिला प्रश्न बघा. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. म्हणजे वाक्य सत्य आहे की असत्य आहे ते आपल्याला लिहायचे. पहिलं वाक्य आहे स्तवनम तु मानवस्य एव भवेत. म्हणजे स्तुती तर माणसाची व्हावी. तर हे वाक्य असत्य आहे. कुठल्या धड्यातलं आहे? ताद्य कृषकः पृथुवैन्यः. त्यात वाक्य कसं आहे? स्तवनम तु ईश्वरस्यैव भवेत आणि इथं मानवस्यैव दिलंय म्हणून असत्यम. पुढचं वाक्य आहे पृथुराजः प्रजाहितदक्षः नृपः. म्हणजे पृथुराजा हा प्रजाहितदक्ष राजा आहे. हे वाक्य बरोबर आहे, सत्यम. पुढचं वाक्य अकस्मात आगंतुनासह मैत्री युक्ता. म्हणजे अचानक आलेल्यांबरोबर मैत्री करणं योग्य आहे. तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण की आपल्या व्यसने मित्र परीक्षा या धड्यात काय वाक्य आहे? अकस्मात आगंतुनासह मित्रता न युक्ता असं वाक्य आहे. त्याच्यामुळे हे असत्यम आहे. पुढचं क्षेत्रपती मृगम बंधनात व्यमुंचत. म्हणजे शेतकऱ्याने हरणाला जाळ्यातून किंवा बंधनातून वाचवले किंवा मुक्त केले. तर हे वाक्य सत्य आहे म्हणून सत्यम. दुसरा प्रश्न उचितम पर्यायम चित्वा लिखत. म्हणजे आपल्याला 2 पर्याय कंसात दिलेले आहेत पुस्तकामध्ये. त्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते निवडून आपल्याला लिहायचंय. पहिला आहे शृगालः स्वार्थ हेतुना मृगेण सह मित्रताम ऐच्छत. बरोबर पर्याय आहे मृगेण. दुसरं फलितम मे मनोरथम. उचित पर्याय आहे मनोरथम. पुढचं पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. योग्य पर्याय आहे पर्जन्यानंतरम. आणि शेवटचं प्रजाः अतीव कृशाः आसन. उचित पर्याय आहे कृशाः. पुढचा प्रश्न क्रमेण योजयत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? वाक्य काही दिलेली आहेत ती आपल्याला जशा घटना घडलेल्या आहेत त्याप्रमाणे लावायची आहेत. पहिल्यांदा वाक्य त्यांनी दिलेत क्षेत्रे बीजानां वपनम भूमेः उर्वरीकरणम जलव्यवस्थापनम आणि नदी मार्गस्य अवरोधनम. तर हे क्रमेण लावून इथं उत्तर लिहिलेलं आहे नदी मार्गस्य अवरोधनम. म्हणजे नद्यांचं पाणी अडवणे, जलव्यवस्थापन म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन करणे, भूमेः उर्वरीकरणम म्हणजे जमीन सुपीक करणे आणि क्षेत्रे बीजानां वपनम म्हणजे शेतामध्ये बिया पेरणे. तो हा आहे योग्य क्रम. आ मध्ये काही वाक्य दिले ती बघूया. भ्रमण समये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. दुसरं वाक्य आहे पुरोहितेन उपायः कथितः तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः आणि एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम अकरोत. तर याचा योग्य क्रम आहे पहिलं वाक्य एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम अकरोत. म्हणजे एकदा पृथुराजाने स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमण केले किंवा तो फिरला. भ्रमणसमये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. फिरताना त्याने पाहिलं की प्रजाजन अतिशय बारीक आणि अशक्त झालेले आहेत. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. ते पाहून राजा चिंतेत पडला.
आणि शेवटचं पुरोहितेन उपायः कथितः, पुरोहिताने उपाय सांगितला. पुढे काही वाक्य दिलेत ही वाचूया. पुरोहितस्य उपदेशकथनं, पृथुभूपस्य धनुः सज्जीकरणं, भूमेः कृषिकार्यस्य उपदेशं, भूमेः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटनम. तर याचं योग्य क्रम बघूया. पहिलं वाक्य येईल पुरोहितस्य उपदेशकथनम, पुरोहिताने उपाय सांगितला. पृथुभूपस्य धनुः सज्जीकरणम, पृथुराजाचं धनुष्य सज्ज करणं. तिसरं वाक्य भूमेः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटनम, भूमीचं स्त्रीरूप घेऊन प्रकट होणे. आणि शेवटचं भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनम, म्हणजे भूमीचे धरणी मातेचे कृषी कार्यासाठी उपदेश. यानंतर दीर्घ ई बघूया. त्यामधली वाक्य मृगकाकयोः स्नेहेन निवासः, म्हणजे हरिण आणि कावळा यांचा प्रेमाने राहणे. दुसरं वाक्य काकस्य उपदेशः, कावळ्याचा उपदेश. तिसरं वाक्य मृगकाकशृगालानाम एकत्र निवासः, म्हणजे हरिण, कावळा आणि कोल्हा यांचा एकत्र निवास, एकत्र राहणं. आणि शृगालस्य मृगेण सह मित्रता, कोल्ह्याची हरणाबरोबर मित्रता म्हणजे मैत्री. याचा योग्य क्रम मृगकाकयोः स्नेहेन निवासः, म्हणजे हरिण आणि कावळ्याचं एकत्र राहणं. दुसरं शृगालस्य मृगेण सह मित्रता. तिसरं येईल काकस्य उपदेशः. आणि शेवट मृगकाकशृगालानाम एकत्र निवासः. पुढे ह्रस्व उ, त्याच्यामधली वाक्य दिलेत. क्षेत्रपतीना पाशयोजनम, शृगालेन मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनम, मृगस्य पाशबंधनम आणि मृगस्य प्रत्यहम क्षेत्रम गमनम. याचा योग्य क्रम येईल. पहिलं वाक्य शृगालेन मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनम, म्हणजे कोल्ह्याने हरणाला धान्याने पूर्ण भरलेलं शेत दाखवलं. त्याच्यानंतर मृगस्य प्रत्यहम क्षेत्रम गमनम, हरणाचे दररोज शेतात जाणे. तिसरं वाक्य क्षेत्रपतीना पाशयोजनम, म्हणजे शेतकऱ्याने जाळं योजलं किंवा त्याची योजना केली. आणि शेवटचा येईल मृगस्य पाशबंधनम, म्हणजे हरणाचं जाळ्यात अडकणं. त्याच्यानंतर दीर्घ उ मधली वाक्य बघूया. मृगः पाशैः बद्धः, मृगः सस्यम अखादत, जंबुकः मनसी आनंदितः आणि क्षेत्रपतीना पाशः योजितः. याचा योग्य क्रम येईल. पहिलं वाक्य मृगः सस्यम अखादत, हरणाने धान्य खाल्लं. क्षेत्रपतीना पाशः योजितः, म्हणजे शेतकऱ्याने जाळ्याची योजना केली. मृगः पाशैः बद्ध, हरिण जाळ्यात अडकलं. आणि जंबुकः मनसी आनंदितः, म्हणजे कोल्हा मनातून आनंदित झाला. हा याचा योग्य क्रम असेल. प्रश्न चौथा, रिक्त स्थानानी पूरयित्वा अन्वयम पुनर्लिखत, म्हणजे काय करायचंय, रिकाम्या जागा भरून आपल्याला अन्वय पूर्ण करायचा आहे. काय येईल, पुरुषः घट्टम भिंद्यात, म्हणजे माणसानं मडकं फोडावं किंवा पटम छिंद्यात, म्हणजे किंवा कपडा फाडावा. रासभरोहणम कुर्यात, किंवा गाढवावर बसावं. येन केन प्रकारेण, म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे. सह प्रसिद्धः पुरुषः भवेत, त्याने प्रसिद्ध पुरुष व्हावे. पुढचा आ, शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते, म्हणजे पोपट आणि मैना स्वतःच्या मुखदोषामुळे बांधले जातात. तत्र बकाः न बध्यन्ते, तिथे बगळे मात्र बांधले जात नाहीत. यतः मौनम सर्वार्थ साधनम, कारण मौन हेच सर्व गोष्टी साध्य करून देणारं आहे. प्रश्न पाचवा, समास विग्रहम कुरुत, समास विग्रह करायचा आहे म्हणून मी हे 3 कॉलम केलेत. समस्त पदम, समास विग्रह आणि समास नाम, म्हणजे
दिलेला समास आपल्याला लिहायचा, त्याच्यानंतर त्याचा विग्रह लिहायचा आणि समासाचं नाव पुढे लिहायचं. पहिला दिलाय चिंताकुलः, समास विग्रह होईल चिंतया आकुलः आणि समासाचं नाव तृतीया तत्पुरुषः. चिंता हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याच्यामुळे मालाप्रमाणे चालेल आणि मालाची तृतीया होते मालया, त्याप्रमाणे चिंतया हे एक वचन आपण घेतलंय. पुढचं धन धान्य पुष्पफलानी, विग्रह कसा होईल धनानी च धान्यानी च पुष्पाणी च फलानी च. समासाचं नाव इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व समास. चोरलुंठक भयम, ह्याचा विग्रह होईल चोरलुंठकेभ्यः भयम, म्हणजे चोर आणि लुटारूंपासून भीती. हा पंचमी तत्पुरुष समास आहे. आणि जर चोरलुंठकाः असा फक्त समास विचारला तर चोराः च लुंठकाः च इतरेतर द्वंद्व समास. पुढचं प्रजाहित दक्षः, याचा विग्रह होईल प्रजाहिते दक्षः, म्हणजे प्रजेच्या हितामध्ये दक्ष. हा आहे सप्तमी तत्पुरुष समास. पुढचा जलव्यवस्थापनम, विग्रह होईल जलस्य व्यवस्थापनम, पाण्याचे व्यवस्थापन, म्हणून षष्ठी तत्पुरुषः. विविध बीजानी, विग्रह होईल विविधानी बीजानी कर्मधारयः, कर्मधारय समास. पुढचा आहे क्षुद्रबुद्धिः, विग्रह होईल क्षुद्रा बुद्धिः यस्य सः, ज्याची बुद्धी क्षुद्र आहे असा तो. हा समास आहे बहुव्रीही समास. पुढचा मृगशृगालौ, विग्रह होईल मृगः च शृगालः च इतरेतर द्वंद्वः. पुढचा अपरिचितः, चा विग्रह होईल न परिचितः नय तत्पुरुष समास. पुढचा क्षेत्रपतिः, क्षेत्रस्य पतिः, शेताचा रक्षक किंवा मालक, म्हणून षष्ठी तत्पुरुष. लगुडहस्तः, लगुड म्हणजे काठी. लगुडः हस्ते यस्य सः, ज्याच्या हातात काठी आहे असा तो, म्हणून बहुव्रीही समास. विद्याविहीनः, विद्यया विहीनः तृतीया तत्पुरुष समास. नीतिनिपुणाः, नित्यां निपुणाः सप्तमी तत्पुरुष. जेव्हा निपुण असा शब्द उत्तरपदी येतो तेव्हा तो समास सप्तमी तत्पुरुष असतो. पुढे शुकसारिकाः, शुकाः च सारिकाः च इतरेतर द्वंद्व समास. भुजगयमिताः, भुजगैः यमिताः तृतीय तत्पुरुष, म्हणजे सर्पाच्या लगामांनी आवरून धरलेले. चरणविकलः, चरणाभ्यां विकलः तृतीय तत्पुरुष समास. पाय दोन असतात म्हणून आपण इथे द्विवचन केलंय चरणाभ्याम. क्रियासिद्धिः, क्रियायाः सिद्धिः षष्ठी तत्पुरुष समास. कार्याची सिद्धी. सकोपम, कोपेन सह अव्ययीभावः, अव्ययीभाव समास. आणि प्रयाग क्षेत्रम, प्रयागः नाम क्षेत्रम कर्मधारयः. प्रश्न 6. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण निवडून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचंय. त्यातलं पहिलं पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः, म्हणजे पृथुवैन्य राजा स्वतःच्या प्रजेला बघून चिंताकुल झाला. का चिंताकुल झाला तर तस्य प्रजाजनाः पशुवत जीवन्ति, कारण की त्याचे प्रजाजन कसे जगत होते पशुवत, म्हणजे पशूंप्रमाणे जीवन जगत होते. पुढे भूम्या धनधान्य पुष्पफलानी स्व उदरे निहितानी, म्हणजे धरणीने किंवा पृथ्वीने धनधान्य पुष्पफल हे सगळं काय केलं होतं तिच्या स्वतःच्या उदरामध्ये ठेवलं होतं. का बरं तर यतः वेन भूपः दुःशासकः आसीत, कारण की वेन राजा कसा होता दुःशासक होता म्हणून. पुढे
पृथुभूपेन स्वधनुः सज्जीकृतम, म्हणजे पृथ्वीराजाने स्वतःचं धनुष्य सज्ज केलं होतं. यतः, कारण सह धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वसुंधरायाः प्राप्तुम इच्छति स्म, कारण त्याने धनधान्य यासारख्या सगळ्या गोष्टी वसुंधराच्या कडून तो प्राप्त करू इच्छित होता म्हणून. पुढचं वाक्य, पृथुभूपस्य प्रजाजनाः संतुष्टाः अभवन्, म्हणजे पृथ्वीराजाचे प्रजाजन संतुष्ट झाले. यतः, कारण की ते प्रभूतम धान्यम अलभंत, कारण त्यांना पुष्कळ धान्य मिळालं. शृगालः मृगेण सह सख्यमिच्छति, म्हणजे कोल्हा हरणाबरोबर मैत्री करू इच्छित होता. यतः, कारण की शृगालः मृगमांसम खादितुम इच्छति, कारण की शृगाल म्हणजे तो कोल्हा हरणाचं मांस खाऊ इच्छित होता. पुढचं वाक्य, जंबूकः मनसी आनंदितः, म्हणजे कोल्हा मनातून आनंदित झाला. यतः, म्हणजे कारण मृगः पाशैः बद्धः, कारण हरिण बंधनात अडकलं होतं, त्या जाळ्यामध्ये अडकलं होतं म्हणून. शेवटचं, क्षेत्रपतीही मृगम बंधनात व्यमुंचत, म्हणजे शेतकऱ्याने हरणाला त्या जाळ्यातून मुक्त केलं. यतः, कारण की सह मृगः मृतः इति चिंतितवान, कारण की त्याने काय विचार केला किंवा त्याला काय वाटलं की हे हरिण मृत झालेलं आहे, मरण पावलेलं आहे म्हणून. तर अशा प्रकारे आज आपण अभ्यासपत्रम 1 हे पूर्ण बघितलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.